आज मी ना अशी रेसिपी बनवते जे लहानापासून मोठ्यापर्यंत आणि घरोघरी बनली जाणारी आवडीचा खाद्यपदार्थ म्हणजेच हे पिठलं. आता पिठलं म्हणलं की असं कोण असेल की व्यक्ती ज्याला पिठलं हे आवडत नाही. घरोघरी बनलं जाणारं म्हणजे बाहेर कुठेही ढाब्यामध्ये असो, हॉटेलमध्ये असो, असं गावरान जेवण म्हणलं की आपल्याला पिठलं भाकरी हमखास आठवते. म्हणजे खूप जुनी आठवण आहे ह्या पिठल्या भाकऱ्यापासून. प्रवासात कुठं जायचं असलं तरी पिठले भाकर झटकीपट बनली जाते. इकडे बघू शकता ना, आज मला ना भाजीचं अजिबात मन नव्हतं करायचं, एकदम म्हणजे असं कंटाळा आला होता. तर झटकीपट म्हणलं चला झणझणीत असं हे मस्त लाल मसाल्यातलं असं हे पिठलं बनवून घेऊया. पिठलं बनवायचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण त्यातली त्यात मला हे अशा पद्धतीचं पिठलं खूप आवडतं. याला बेसनसुद्धा बनलं जातं. तर तुमच्या इकडे काय बोलतात याला तुम्ही नक्की सांगा. तर माझ्या इकडे बेसन बोलतो आम्ही, जास्त पिठलेलं नाही वापरत शब्द. तर इकडे बघू शकता मस्त असं हे पिठलं असो बेसन असो मस्त झालेलं आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर फक्त आईपुरतं माझ्यापुरतंच करणार आहे झटकेपट. तर इकडे अर्धीच वाटी, म्हणजे जास्त काय एक वाटी नाही आहे, अर्धी पाऊण वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर ना मी इकडे थोडी कोथिंबीर बघा बारीक चिरून घेतलेली आहे आणि 2 मोठे कांदे ना बारीक चिरून घेतलेत. आता पिठलं बेसन बनवायचं म्हटलं की कांद्याचा वापर चांगला करायचा. कढीपत्त्याची 2-4 पानं, बस. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच लागणार नाही. झटकीपट बनलं जातं, कधीही बनवू शकता तुम्ही. तर त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. राई जिरे 1-1 चमचा टाकून घ्यायचं. इकडे मी 1 चमचा राई आणि अर्धा 1 चमचा बारीक जिरे टाकलेले आहेत, सॉरी मोहरी टाकली. आता हे थोडेसे तडतडून झाले की याच्यात कढीपत्त्याची पानं टाकले 4-5 आणि जरा याला चांगलं परतून घेऊया. पिठलं झुणका भाकर म्हणलं की आवडीचंच जेवण बनलं जातं. म्हणजे कसं याने जी आपल्या मनाला आणि पोटाला शांती भेटते ना खाल्ल्यावर, ते खूप म्हणजे एक वेगळा आनंद यायचा. आता हे 2 मोठे कांदे जे मी बारीक चिरून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असताल तर चॅनलला सबस्क्रायबर करा. आणि जे माझी व्हिडिओ नेहमी बघतात, जे माझे सबस्क्रायबर आहेत त्याला खूप खूप म्हणजे मनोभावाने एकदम धन्यवाद देते. तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण बघतात. तर नवीन सबस्क्रायबरचं, नवीन लोकांचे सुद्धा स्वागत करते मी माझ्या चॅनलवर. ते इकडे बघू शकता. आता कांदा चांगला परतून झाला की मी याच्यामध्ये आपल्या पिठल्याला पुरेल इतकं मीठ टाकले. आणि कांद्यामध्ये असं मीठ अगोदर टाकलं ना कांदा पण लवकर परतून जातो आणि दुसरी गोष्ट पिठल्याला छान चव येते. म्हणजे असं कमी जास्त असं लागत नाही मीठ. मग आता थोडंसं हे मीठ वगैरे टाकून मस्त कांदा परतून झाला की याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे. हे पिठलं बेसन झुणका असतो ना, तो मिरची लसूण कुटून पण केला जातो, वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. तर मी आज लाल मसाल्याचं करते. इथे 2 चमचे मी लाल मसाला टाकलाय, एक अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय, अर्धा चमचा हळद टाकली, अर्धा चमचा मी धना पावडर टाकते आणि चवीनुसार तर मीठ मी सुरुवातीला टाकून घेतले कांद्यासोबत. आता हे फक्त मसाले ना सगळे एकजीव करून घ्यायचं. घरामध्ये बघा पाहुणे वगैरे अचानक आले ते झटकीपट आणि आवडीचा बेत असतो हा लगेच बनवायला, कारण सगळ्यांना आवडीचाच आहे हा. बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत तर मग याची एक वेगळीच मजा येते खायची. आता बघा मसाले छान याच्यामध्ये मी एकजीव करून घेतले, तेल सुटलेलं आहे. तर आपण काय करायचं, याच्यामध्ये मी 1 तांब्याभर पाणी टाकते. आता मला ना हे जे बेसन आहे ना माझे पिठलं, हे जास्त काही घट्ट बनवायचं नाही आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही. थोडंसं लपलपीत बनवायचं आहे, म्हणजे थोडंसं रसदार बनवायचं आहे, अगदी जास्त घट्ट नाही बनवायचं. आता मी 1 तांब्याभर पाणी टाकले, थोडीशी वरून कोथिंबीर टाकते, कारण नंतर बेसन पीठ टाकल्यानंतर आपल्याला कोथिंबीर मग टाकता येत नाही जास्त. आता याला ना चांगली जरा खळखळून उकळी येऊन द्यायची 1-2 मिनटं. झाकण ठेवते. हे पाहू शकता तुम्ही, मस्त उकळी चालू झाली आहे यायला. असे मस्त खळखळून उकळी येऊन द्यायची, म्हणजे हे मसाले चांगले उकळून निघतात पाण्यामध्ये आणि मग त्या रश्श्याची सुद्धा छान चव येते. मग लसूण मिरचीचा कूट वापरून सुद्धा तुम्ही हे बेसन पिठलं बनवू शकता, त्याची सुद्धा खूप छान चव लागते. आता चांगल्या प्रकारे उकळी फुटलेली आहे. आता आपण ह्या स्टेजवर काय करायचं, 1 वाटी जे बेसन पीठ घेतले ना ते याच्यामध्ये टाकायचं. आता बेसन पिठाच्या गुठळ्या होतात ना, तर काय करायचं माहिती,
जे बेसन पीठ 1 वाटी घेतलं ना ते तुम्ही पाण्यामध्ये अगोदरच मिक्स करून घ्या, म्हणजे फेटून घ्या छान प्रकारे. तसं केलं तर गुठळ्या होत नाही, लगेच मेल्ट होऊन जातं, म्हणजे पिठलं तयार होईल झटकेपट. आणि हे असं मी नेहमीच करते ना, त्यामुळे मी असंच टाकते डायरेक्ट बेसन पीठ. तर तुम्हाला मी एक सोपी पद्धत सांगितली, बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. मग वेगळं पाणी टाकायची काही गरज लागत नाही. आता मी 1 वाटी इकडे बेसन पीठ टाकले आणि चांगलं याला फेटून घेते स्लो मिडियम गॅसवर. जोपर्यंत ह्या गुठळ्यात ना मॅश होत नाहीत ना पूर्णपणे, तोपर्यंत असं हलक्या हाताने याला असं मिक्स करवत राहायचं. एवढीच प्रोसेस आहे पिठलं बनवायची, असं काही विशेष प्रोसेस नसती. ते हे बघू शकता, हळूहळू जसं जसं वेळ जातो, जसं तसं त्याला ऊब भेटते ना, तसं तसं याचा दाटसरपणा तयार होतो. परत त्या गाठी मॅश होतात आणि पिठलं आपलं तयार होत राहतं. तर बघा किती मस्त झालं का नाही, एकदम क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आणि ह्या स्टेजवर थोडीशी अजून कोथिंबीर टाकते. बस आता झाकण ठेवायचं, थंड होऊन घ्यायचं आणि गरमागरम आपलं हे पिठलं खाण्यासाठी तयार झालं आहे. झणझणीत आहे, कारण लाल मसाला मस्त वापरला मी, तर 2 चमचे भरून. आणि हे बघा आपलं हे पिठलं किती मस्त झालं आहे बघा. अजिबात म्हणजे जास्त काही घट्ट नाही केलं आणि जास्त पातळसुद्धा केलं नाही. भाकरीसोबत खूप भारी लागेल खायला. हे बघा, हे असं पिठलं ना मग तुम्ही भातामध्ये सुद्धा, असं गरमागरम भातामध्ये पण मिक्स करून खाऊ शकता. खूप मस्त वाटतं आणि बऱ्याच ठिकाणी खातात सुद्धा भातासोबत. तर झालं आहे तयार बघा आपलं गरमागरम गावरान हे पिठलं. चला आता मी प्लेटमध्ये काढून सर्व करते. हे बघा मी प्लेटमध्ये जरा काढून घेतलं होतं, ते इकडे बघू शकता. किती मस्त आपलं हे झणझणीत चमचमीत तोंडाची चव वाढवणारी, आणि 1 भाकर नाही तर तुम्ही 2 भाकरी याच्यासोबत ना आवडीने खातात. इतकं भारी हे पिठलं बनले बघा. कांद्याची पात घ्यायची, लोणच्याची फोड घ्यायची आणि यांच्यासोबत ना फक्त ज्वारीची किंवा बाजरीची कडक भाकर शेकून घ्या आणि याचा आस्वाद घ्या. तुम्हाला सगळ्यालाच माहीत असेल बाजरीची भाकर आणि पिठलाचा आस्वाद काय लागतो, 1 नंबरच वाटतं. हे बघा मस्त झाले का नाही, एकदम रपरपीत लपलपीत असं हे गावरान पद्धतीचं पिठलं, झुणका, बेसन, जे नाव देऊ शकता ते द्या. तर चला आता मी घेते खाऊन गरमागरम भाकरीसोबत. तुम्ही पण या सगळे खायला आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त रहा.